तुझ्या दरबारात खऱ्या अर्थानं संतांच्या संगतीशिवाय तुझा अधिकार आम्हाला कसा करणार? संतांच्या संगतीची गरज आहे आम्हाला. तुझ्या नामाची ताकद महान आहे. तुझ्या गुणांचा गुणानुवाद गोड आम्हाला गाता येईल, पण केव्हा? सज्जनांच्या सहवासात राहिल्यानंतरच. तसं आमच्या माऊलींच्या लक्षात आलं, आता समोर खडा आहे, परंतु देणारा कोणीतरी आवश्यक आहे. आणि समय सूचकपणानं ते समोर सरकले आणि गुळाचा गोड खडा असणारा हातात ठेवला तळहातात. जीवनामध्ये वास्तविक पाहता संतांचे संगती मनोमार्ग गती अकळवा श्रीपती येणे पंते. म्हणा मला सज्जनाच्या सहवासाची गरज आहे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनिवनी आत्मतत्वी. याचा अर्थ 24 तास देवदेवच करा असं नाहीये. जसं चिमुकल्या बाळाचं गोड असं मदंगाची साथ आहे. वय लहान आहे, पण हृदयात प्रेम आहे. आणि हेच आपण पाहायचंय. आई वडील कधी कधी रागवतात लेकरावर, पण आईचा राग, वडिलांचा राग हा प्रेमाने भरलेला असतो. म्हणून चिमुकली बाळ जेव्हा तयार झालेली असतात, हाताला घट पडलेले असतात, रियाज करत असताना, साधना करत असताना, ऊन वारा पाऊसाचे तमान बाळगता ब्रह्ममुहूर्तावर उठून जेव्हा ते मृदंगाची गोड थाप असणारी जेव्हा कानाला मंत्रमुक्त करून टाकत असते, तेव्हा आनंद असताना आगळा वेगळा आहे. म्हणून जीवनामध्ये टाकायचे घाव सोसावे लागतील. आणि संतांनी आमच्या जीवनामध्ये तुका म्हणे तेची संत सोशी जगाचे आघात. आपल्याला सर्वांनी सन्मान करावा, सर्वांनीच आपला मान करावा अशी अपेक्षा संताकडे कधीच नसते. नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. वास्तविक पाहता समाजामध्ये वावरत असताना आपण नेहमी समोरच्या माणसांची कदर केली पाहिजे, तरच आपला आदर वाढत असतो. आपल्याला वाटतं त्यांनी आमची कदर करावी, पण तुमच्या आयुष्यात तुम्ही समोरच्या माणसाचा कधी आदर करता का? हे जीवनामध्ये नाही चालणार. रात्रीच आपल्या तुळजापूर तालुक्यातील खडकी गावी असणारं चिंतन करत होतो. आमचे आदरणीय तात्या हे गेली 24 वर्षापासून मोठ्या प्रेमानं सर्वांना एकत्रित आणतात. पण देवानं सर्व ज्ञान दिलेलं असताना सुद्धा ते नेहमी पडद्याच्या बाजूला असतात. तालात आणि स्वरात परफेक्ट असणारे व्यक्तिमत्व माझं लक्ष असतं नेहमी करता. गुरुदेवांच्या आशीर्वादाने थोर महात्म्यांचा अधिकार संतांचा ओळखण्यासाठी देखील आम्हाला नेहमी करता जीवनामध्ये वाटचाल करत असताना, गुणाचा गुणानुवाद गात असताना आदर्श नेहमी थोर महात्म्यांचा डोळ्यासमोर ठेवावा लागेल. श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यासारखे महात्मे ज्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी अधूनमधून आपलं कर्तव्य सांभाळत सांभाळत जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसत असत. सह्याद्री पर्वताच्या परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला तुकोबरांचं कीर्तन आहे आणि जाणते राजे त्या परिसरातून जर चालले, परिसरामध्ये जर त्यांचं वास्तव्य असलं, मुक्काम जर झालेला असेल, तर तेवढ्याच प्रेमानं जाऊ आणि कीर्तनातला आनंद असणारा त्याने घ्यावा. आवड असेल तरच माणसाला सवड मिळते. बरोबर आहे अमोल भैया? आवड महत्वाची. आवड असेल तर सवड मिळणार आहे. आमचे शिंदे साहेब विचार करत होते मगाशी, आता मंडपात जागा पुरती का नाही कुणास ठाऊक आहे. ज्या अर्थी जेवणासाठी एवढी गर्दी आहे, पाऊल सुद्धा टाकता येत नाही आत घरात. प्रांगणात सुद्धा प्रचंड गर्दी आहे. आता मंदिरात सुद्धा पटकन आपल्याला जागा धरावी लागेल, असा त्यांनी विचार केला होता.
संगत आणि पंगती प्रारब्धाने सुसंस्काराने घडत असते. संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच. म्हणूनच विचाराला आचरणाची जोड ज्याने अंतःकरणापासून दिलेली आहे तेच केवळ थोर महात्मे. आणि अशा महात्म्यांची हेची माझी सर्व जोडी. आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं भगवंता तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाण्याचं भाग्य आम्हाला मिळणार. आणि ते गुणाचं गुणानुवाद मुखानं नाम, हातानं टाळी विठोबा चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुणगाई नावडीची माझी सर्व जोडी. आणि हे जर जीवनात घडत असेल नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, आणि संपदा, आणि संपदा. संत संग दिसरा तिसऱ्या चरणापर्यंत आपण आलेलो. नलगे मुक्ती आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला पाठवलं तरी चालेल. तुझ्या नामाचं चिंतन केल्यानंतर 4 मुक्ती आम्हाला मिळतात. समीपता, सलोपता, स्वरूपता आणि सायुज्यता. पण आम्हाला मुक्ती नको. देवाचे द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या. हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी. आम्हाला पुन्हा पुन्हा जन्मोजन्मी गाता यावं. तुझं जन्मोजन्मी गुणाचं गुणानुवाद मोठ्या प्रेमानं घडावा. जसं साऊंड सिस्टीम क्लिअर केल्यानंतर आवाज स्पष्ट बाहेर पडतो
गुरुदेवांच्या आशीर्वादाने निसर्गाची गडबड चालू आहे, त्याच्यामुळं तांत्रिक गोष्टीमध्ये सुद्धा त्याचा असणारा परिणाम घडत असतो, याची निश्चित आपल्याला जाणीव आहे. गुरुदेवांच्या आशीर्वादाने सुंदर अशा प्रकारचं बिचारी इथे सेवा करतायत. आपल्या वाटेला आलेलं काम प्रामाणिकपणाने पार पाडणे ही ईश्वराची सेवा आहे. आपल्या वाटेला आलेलं काम जो चोखपणाने बजावतो. शिक्षक म्हटलं की त्यांनी विद्यार्थ्यांना घडवलंच पाहिजे. डॉक्टर म्हटलं की त्यांनी जो पेशंट आपल्याकडे आलेला आहे त्याचं योग्य निदान करून त्याला योग्य मार्गदर्शन करावंच लागतं. तसं संत जगामध्ये उपदेश करण्यासाठी जेव्हा येतात, किती माणूस दुष्ट दुराचारी पापी असला तरी त्यांचा नेहमी उद्धार व्हावा ही संतांची देवाकडे नेहमी मागणी असते. हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उतरत. आणि संतांच्या मुखातून नेहमी शब्द निघालेले आहेत, माझे तुकोबर आठवण करतात. एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती साहित्यता पाठी लागली. अहो मुक्ती तर आमचा पाठलाग, ह्या चार मुक्ती पाठलाग करत करत येतात, त्याची आम्हाला गरज नाहीये. न लगे मुक्ती आणि संपदा. संपदा सोळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. किती गोड असणारी आठवण आहे. वाम मार्गाने मिळवलेलं धन कधीच मनाला शांती देत नाही. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचा सुंदर अशा प्रकारचा विचार माझ्या ज्ञानराज मौलीने ज्ञानेश्वरी मध्ये भावार्थ दीपिकेमध्ये सांगितलेला आहे. संपत्ती सुद्धा आपल्याकडे चांगल्याच मार्गाने आलेली असावी. आसुरी संपत्ती आपल्याकडे कधीच येता कामा नये. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखान. कारण चार पुरुषार्थामध्ये अर्थकरणाला सुद्धा महत्व दिलेले. आम्हाला पहिला धर्म 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 म्हणजे काय? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंगळ कधीच आयुष्यात कुणाबद्दल भेद मनात येऊ द्यायचा. मनात कधीच कुणाबद्दल असणार द्वेष येऊ द्यायचा नाहीये, द्वेष येऊ द्यायचा नाहीये. द्वैतात्मक चिंतन हे दुःखाला कारण असतं आणि अद्वैतात्मक चिंतन हे सुखाला कारण असतं. भगवंता जीवनामध्ये वास्तविक पाता वाटचाल करत असतात. आमचा धर्म एकच आहे महत्वाचा. ज्या राष्ट्रात आम्ही जन्माला आलो त्या राष्ट्राची सेवा करणे आमचा धर्म आहे. खऱ्या अर्थाने पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतले. ज्या आईवडिलांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हा आमचा खऱ्या अर्थानं धर्म आहे. परस्त्रीकडे बहिणीच्या नजरेनं पाहणे हा आमचा खरा धर्म आहे. वारकरी संप्रदायाला भोंदूगिरी कधीच मान्य नाही. वारकरी संप्रदाय एकच सांगतो नुसतं बाह्यरंगाचा साधूपणा जगाला दाखवू नका. तुम्ही संधी साधू व्हा. बाह्यरूपाचा जर तुम्ही देखावा केला तर अंतरंगाचं पावित्र्य जर तुमच्याकडे असेल पर उपकारी नेने पर निंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया याचं आचरण तुमच्याकडून घडणार. जीवनामध्ये वास्तविक पाहता हा खरा धर्म आमचा आहे. डोळ्याला वाईट पापी वासना न येणे आमचा धर्म आहे. कानाला निंदा ऐकायची सवय असू नये आणि ती आचरणात आणता यावी हा आमचा धर्म आहे. आमच्या वाचन कधी कुणाबद्दल अमंगळ बोलायचं नाहीये. अमंगळ कधी बोलू नये हा खरा आमच्या जीवनातला धर्म आहे. देवा तुझ्या पुढे सर्व समान आहेत. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून. संत मायबापांनी प्रसंगानुसार समाजाला तत्वज्ञान सांगितलं. आत्मज्ञानाची ओळख करून
आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आविषाचा सकाळांचे पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणून आम्हाला धर्म नियमानं आम्हाला आमच्या जीवनातलं खऱ्या अर्थानं हे चिंतन आचरणात आणता आलं पाहिजे. म्हणून नलगे मुक्ती आणि संपदा गात्यातला शब्द नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई. पण सध्याच्या काळामध्ये संत कुणाला म्हणायचं हा थोडासा भेडसावणारा प्रश्न. बहु अवघड आहे संत भेटी परे जग जेटी करुणा केली ऐशे वर्म माझ दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगट. संत तेच येतो जगाचे आघात सहन करतात परंतु आपला स्वाभिमान कधी कोणापुढे घाण ठेवत नसतात. अनेक प्रकारचे चढ उताराचे सामने करण्याचा त्यांना प्रसंगी अहंकार आपल्या जीवनात त्यांनी कधीच येऊ दिला नाही. नको नको अहंकाराचा वारा न लागू राहस माझ्या विष्णुदासा भावकास नामा म्हणे त्या असावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग. फक्त एकच गोड तुझी आठवण असणारी देव आपलं कर्तव्य सांभाळत आणि त्यासाठी संतांची संगत आवश्यक. पण संत कुणाला म्हणायचा हा चाललेला आपला विषय. कारण संत संग देई सदा. संत तेच आहे तो की ज्यांचं अंतकरण आई वडिलांसारखं प्रेमळ आहे. म्हणून संतांना आई वडिलांची उपमा दिली. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. रात्रंदिवस संत जसं आई वडील आपल्या लेकरासाठी झिजत असतात फक्त देवा लेकरांचं कल्याण कर. जगातल्या प्रत्येक आई वडिलांची देवाच्या पुढे जाऊन प्रार्थना चाललेली असते. तसं सर्व जगासाठी प्रार्थना करणारी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. परोपकार करण्यासारखं पुण्य नाही परपीडा करण्यासारखं पाप नाही. आपल्या हातानं नाही कुणाचं चांगलं करता आलं तरी चालेल कंपल्शन नाही पण कमीत कमी आपल्या हातानं कुणाचं वाईट होऊ नये देवाला प्रार्थना करणारी जगातले फक्त संत आहेत. चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही ही न कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहता अवगुण मिळेल. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. संत एकच सांगतात फक्त नाम घ्या भगवंताचं. सुलभ आणि सोपं. नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. फक्त आवडीनं आणि प्रेमानं त्याची आळवणी करत चला. नाम घेणारा कधीच वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा. संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर खऱ्या अर्थानं हेच आमच्या जीवनामध्ये जसं आपण ह्या भाविकांच्या संगतीत आलो मगाशी चिमुकलं बाळ गळ्यात विना होता आणि गोड भगवंताचा अभंग गात होत. आमच्या कानाला अशी तृप्ती मिळत होती. असे लेकरं गुणवान अनेक ठिकाणी येतो. खऱ्या अर्थानं आई वडील भाग्यवान आहेत. आपुली आई हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. हे चिमुकले बाळ हे समोर उभे आहेत ना हे मंदिरात होती आणि मंदिरात उभा राहिलेल्या बाळांच्या मुखातून आल्याबरोबर आम्हाला गोड शब्द ऐकायला मिळत होते. खऱ्या अर्थानं देवा हे चालते बोलते देव आहे. लहानपणा देगा देवा मुंगी साखर याचा रवा. मोठेपणा कुठल्याच प्रकारचा नाही. म्हणून लहानपण मागितलं देवापुढे संत मायबापाने. जी माणसं विचारानं मोठी असतात ते माणसं जीवनामध्ये आपलं लहानपण कधी विसरत नसतात. जे जगात महान झाले त्यांनी जीवनातलं लहानपण कधी सोडलंच नाही.
जे जीवनामध्ये नेहमी समाजात वावरत असताना मोठे झाले, त्यांनी छोटेपण आपल्या जीवनातलं कधी सोडलंच नाही. तो का म्हणे बरवे जाण व्हावे लहानाहुनी लहान, कारण जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. म्हणून संतांची संगत आम्हाला दे. खरे संत तेचे संताची संगती मनोमार्ग, तेव्हा तुझ्या नामाचं चिंतन घडणार आहे. रस्त्यात दोन टप्पे सांगितले वेगळ्या प्रकारचे, जगात कशा प्रकारचे. मुखानं ब्रह्मज्ञान जगाला सांगू लागला, पण मनात धन आणि मान अशांचीच वाहवा जिकडे तिकडे असते. प्राप्त परिस्थितीत किती समाधान मानतात. पत्रम पुष्पम फलम स्तोयम, कंडिशन घालणारी जिकडे तिकडे व्हावा. अहो प्रोफेशनल बनू नका हो परमार्थात, तरी तुम्ही प्रॅक्टिकल शुद्ध अंतकरणानं परमेश्वराची आराधना करा. माझ्या तुकोबरायांचा अभंग आहे, मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान, ऐशी करिता सेवा काय सुख होय जीवा. पोटासाठी संत झाले करीत बहुत, विरळ ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. हा माझ्या तुकोबरायांच्या वाङ्मयाचा पुरावा आहे. पण काही महात्मे असे सुद्धा येतो की जे नम्रता आपल्या जीवनातली त्यांनी कधी सोडली नाही, त्यांची मात्र निंदा कधी करू नका. माझे तुकोबराय सांगतात, अखंड संत निंदी, अखंड संतांची निंदा करणारे त्यांना उत्तर दिलेले माझ्या तुकोबरायांनी. कारण त्यांची अवस्था काय, मुखाने रामनामाचं चिंतन चालू आहे, तीर्थयात्रा करू लागलाय, पण देवाच्या नामाचं चिंतन कधी आयुष्यामध्ये सोडलंच नाही. अखंड संत निंदी ऐशी दुर्जनाची बुद्धी, काय म्हणावे तयासी तो केवळ पापराशी. म्हणून खऱ्याची निंदा आयुष्यात करू नका. ज्यांची तळमळ अंतकरणापासून यांची निंदा कधी करू नका. आज परमार्थ जर टिकला असेल तर अशा सात्विक अंतकरणाच्या महात्म्यामुळेच टिकलेला आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये कुणी लहान नाही मोठा नाहीये. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, म्हणूनच वारकरी संप्रदायाची शिकवण आहे, पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेक. म्हणून माझे तुकोबराय सांगतात, अखंड संत निंदी ऐशी दुर्जनाची बुद्धी, काय म्हणावे तयाशी तो केवळ पापराशी. जो स्मरे रामनामा त्याशी म्हणती रिकामा, रिकाम टेकण्याचं काम नाहीये. जो स्मरे रामनामा त्याशी म्हणती रिकामा, तीर्थव्रत करी याशी म्हणता ती भिकारी. नाहीये आमचा वारकरी स्वाभिमानी. तुका म्हणे विंच्याची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. इथे उत्तर दिलेलं आहे, विंच्याच्या नांगीत फक्त विष आहे, पण दुष्ट माणसांच्या प्रत्येक इंद्रियामध्ये विष. आणि म्हणून त्यांनी वास्तविक पाहता खऱ्याची निंदा विषयात कधी करू नये. दोन बाजू सांगितल्या, एक बाजू बाह्यरंगाची आणि एक बाजू अंतरंगाच्या पावित्र्याची. आणि अंतरंगाचं पावित्र्य ज्यांच्याकडे, अशाच संतांची भेट आम्हाला दे. कारण उस डोंगा परी रसो नोहे डोंगा, काय भुललासी वरल्या रंगा. कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, काय भुललासी वरल्या रंगा. नदे डोंगी परी जल नोहे डोंगा, काय भुललासी वरल्या रंगा. पण अंतकरणाचं पावित्र्य सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगा जळ, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. अशा महात्म्यांची संगत आम्हाला घडावी. संत संग देई सदा. अशा महात्म्यांची संगत मिळत असेल तर देवा पुन्हा पुन्हा तू आम्हाला जन्माला पाठवलं तरी चालेल. गर्भीच्या यातना सहन करण्याची शक्ती तुझ्याच कृपेने आम्हाला मिळणार आहे. तू कामान गर्भावासी,
आम्हासी गुण गाईन आवडी, गुण गाईन चोकीदार आवे आमाय, चोकीदार आवे आमाची गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी.
संत जगद्गुरु तुकोबर मोठ्या प्रेमानं सांगतात, पुन्हा पुन्हाला आम्हाला तू जन्माला पाठवलं तरी चालेल देवा. गर्भीच्या यातना सहन करण्याची तयारी आमची तुझ्या कृपेनं. तुझ्या नामाचं गुणानुवाद घडत असेल तर आई प्रचंड प्रसूतीच्या प्रसंगी वेदना सहन करत असते आणि बाळाला जन्म देत असते. परंतु त्या जन्म दिलेल्या बाळाला पाहिलं की आई सुद्धा एका क्षणात वेदना विसरून जात असते. तशी देवा तुझ्या नामाची प्राप्ती आम्हाला जर जीवनामध्ये घडत असेल तर देवा पुन्हा पुन्हा तू आम्हाला जन्माला पाठवलं तरी चालेल. गर्भीच्या यातना सहन करण्याची आमची तयारी. आणि यासाठी एकच आहे तुझ्या पुढे प्रार्थना आमची. शेवटाची विनवणी, शेवटाची विनवणी संत जनी परिसावी, संत जनी परिसावी. विसरतो न पडावा, विसरतो न पडावा माझा देवा तुला, माझा देवा तुला. आता फार बोलू काय अवघे पाय विदिता, तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची. विसरा तो न पडावा माझा देवा तुम्हाशी. फक्त आपला विसर पडू नये एवढीच आमची इच्छा आहे. त्यासाठी आपल्या पुढे दान मागतो. हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. गुरुदेवांच्या आशीर्वादाने उपस्थित भाविकांच्या साक्षीने यथामती अल्पबुद्धीने या ठिकाणी चिंतन घडलेले 2 तप पूर्ण होतात यावर्षी. आणि पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव आपल्या पुण्य पावन नगरी येतील. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने 2 तपाची पूर्तता होत असताना या ठिकाणी गुरुदेवांच्या आशीर्वादाने चिंतन घडलेले यथामती अल्पबुद्धीने गुरुदेवांच्या आशीर्वादाने अभंगाची सोडणूक करण्याचा निमित्त मात्र प्रयत्न झाला. एकच परमेश्वरा, तुझा विसर जर नाही आम्हाला पडला तर सात्विकता अंतकरणातली आमची कायम उभी राहते. सात्विक अवस्थेतून खऱ्या अर्थानं आमचं जीवन असं खऱ्या अर्थानं एक सात्विक आनंद घेतं आणि सात्विक आनंदाची भरती ओटी आमच्या जीवनाला प्राप्त होते. म्हणून तुझ्या पुढे आम्ही दान मागितलेले. उद्या श्रीराम भक्त हनुमंतरायाचा जन्मोत्सव असणारा विश्वाच्या ठिकाणी संपन्न होणार आहे. काही माणसं शूर असतात पण वीर नसतात. काही माणसं शूर असतात वीर असतात पण धाडशी नसतात. माझे हनुमान असणारी शूर आहेत, वीर आहेत, धाडशी आहेत, परंतु सेवावृत्ती त्यांनी कधी सोडली नाही. म्हणून माझ्या हनुमंतराया पुढे तुकोबरायांनी प्रार्थना केली होती. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. तुका म्हणे रुद्र अंजनीच्या कुमारा. आणि काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सोबटा. अंजनी पुत्र हनुमंतराय रामप्रभूचे मान सेवक बनले. आणि रामप्रभूची सेवा करत असताना त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडत असताना नामाचा विसर आपल्या जीवनात कधीच पडू दिला नाही. तसा विसर आम्हाला पडू नये म्हणून माझ्या तुकोबरायांच्या पुढेच त्यांनी प्रार्थना केली होती. जसं देवाच्या पुढे प्रार्थना करत असताना तुकाराम महाराज काय बोलतात, हनुमंतराया मला भक्तीची वाट आणखीन सुद्धा कळाली नाहीये. काही काही लोक थोडी भक्ती करू लागली की त्यांना वाटतं आमच्यासारखा भक्त कोण आहे. पण माझे तुकोबराय आहे ज्यांनी कळस घातला वारकरी संप्रदायामध्ये. पण देवाच्या पुढे तुकोबराय मोठ्या प्रेमानं साक्षात देवाचं मूर्तिमंत रूप हनुमंतरायाच्या पुढे देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा हरी तेथे संत, संत तेथे हरी आयुष्य वेदचारी बोलतात. आणि हनुमंतरायाला बोलतात, हनुमंतरायाच्या समोर जाऊन प्रार्थना करतात, हनुमंतराया
हनुमंतरायाच्या समोर जाऊन काय बोलतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा. म्हणून देवाचा अधिकार आम्हाला करण्यासाठी संतांच्या सानिध्याची गरज आहे. म्हणून एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे संत मायबापांचं भजन करूया. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावली ज्ञानराजा मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराजा मावली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मावली ज्ञानराजा मावली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर 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 मावली ज्ञानराजा मावली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बोला. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले येत माझे जीवरले पायी कवन यथामती अल्पबुद्धीने. गुरुदेवांच्या आशीर्वादाने अभंगाची सोडणूक करण्याचा निमित्त मात्र प्रयत्न झाला. आम्हाला मिळालेलं एक साधन आहे शरीर असणार. मला मोठ्या प्रेमानं सांगावंसं वाटतं, देवाच्या नामचिंतनात कधीच कंटाळा येत नाही. हे माझ्या सद्गुरू माऊलींची प्रेमाची आशीर्वादाची ताकद आहे. आळस येऊ नये, कंटाळा येऊ नये, थकवा येऊ नये. काही महाभाग आम्ही थकलो, प्रपंचात नाही थकत पण परमार्थात थकलो म्हणतात. माझे नामदेव महाराज बोलतात, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाहो चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ. माझे ज्ञानोबाला सांगतात, हे शरीर सुद्धा आमचं पवित्र होऊन जातं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. म्हणून संत मायबाप सांगतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. म्हणून ज्यांचा अभंग चिंतन सेवेसाठी निवडला त्यांचं एकदाच वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे गोड असं नामाचं चिंतन करूया, त्यांच्या नामाचं भजन करूया. तुकाराम 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 मर्यादा सांभाळून सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना यथामती अल्पबुद्धीने सद्गुरू माऊलींच्याच कृपा आशीर्वादाने अभंगाची सोडणूक करत असताना आपल्या पुढे विचार मांडण्याचा असणारा सुयोग प्राप्त झाला. जो आवडला असेल विचार तो सार रूपानं माझ्या सद्गुरूंचा समजून त्याचा स्वीकार करा. आसार वाटलाच तर वाणीचा दोष समजा, कारण गुणदोषी आती न विचार काही ठाव दिला पायी आपुल्या. माझी श्रद्धा नितांत देवा असणारी आणि म्हणून मोठ्या प्रेमानं मी फार मोठा गुणवान आहे असं नाही, परंतु एक आहे आपल्या जीवनामध्ये अशा थोर महात्म्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या जीवनात वाटचाल करावी. एक सर्वात महत्वाची गोष्ट, देशावर प्रेम करा, राष्ट्रभक्ती निर्माण करा.
जाणत्या राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत चला, आई वडिलांची सेवा करत चला. तुका म्हणे माई बापे अवघी देवाचीच रूपे, आणि विशेषतः गंगेसारखं निर्मळ अंतकरण ठेवत चला. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने रंजलेल्या गांजलेल्या मध्ये नेहमी परमेश्वर बघत चला आणि चारित्र्य संपन्न राहण्याचा प्रयत्न करत चला. हीच खऱ्या अर्थानं भगवंतानं दिलेली फार मोठी देणगी आहे, पुन्हा पुन्हा मिळणारी नाहीये. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवशंदू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून सावधान म्हणा, बेसावध कधी राहू नका. तेव्हा अधिक वेळ न घेता शेवटची चाल सुद्धा झालेली आहे असं गृहीत धरून, कारण शेवटची चाल आपण गाण्यासाठी सर्वांना सांगितली होती. म्हणून द्रुपदातलं दुसरं चरण सुद्धा गाण्यासाठी सर्वांना मोठ्या प्रेमानं सूचना करत होतो. तेव्हा पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले. अतिशय सुंदर अशा प्रकारचं यूट्यूब चॅनलच्या द्वारा हे संत वाङ्मय याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. बिचाऱ्यांची तळमळ असणारी, पण आपण रूपावळीला सुरुवात केली. रूप पाहता लोचनी, तेव्हाच त्यांचं आगमन झालं आणि धावत धावत वायरीची जोडाजोडी करून हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, आणि तेव्हापासून उभे राहून मोठ्या प्रेमाने सेवा करतात. ही सुद्धा परमेश्वराची फार मोठी सेवा आहे. भगवंताच्या संतांच्या खऱ्या अर्थानं नामाचं चिंतन करत असताना संतांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक यूट्यूबच्या द्वारा हे निर्माण झालेलं साधन. आणि म्हणून पुनश्च एकदा ग्रामस्थांच्या वतीनं आपले सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करून ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. बोलिलेले करू वेडे किंवा अनेक तुझे काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची. आम्हाला सानिध्य देवा, तुझी आठवण करून घेण्यासाठी, तुझं सतत आमच्या जीवनामध्ये स्मरण व्हावं यासाठी एकच सर्वात महत्वाची गोष्ट तुझ्या पुढे आम्ही दान मागतोय. दान कशाला म्हटलं जातं? जे उजव्या हाताने केलेलं डाव्या हाताला सुद्धा माहित होत नसतं त्याला खरं दान म्हटलं जातं. आणि केलेल्या दानाचं ते प्रदर्शन कधी करत नसतात. उलट जे पवित्र दान केलेलं असतं त्याचं प्रदर्शन समाजामध्ये कधी होऊ नये. मी फार दानशूर आहे, माझ्याकडे फार मोठं दातृत्व आहे, हे जगाला दिसतं का? ज्याप्रमाणे शेतकरी वर्ग पेरलेला बी कधी उघडा पडू देत नसतो, ताबडतोब राशनी करून झाकून टाकत असतो. आपल्या जीवनातलं पुण्य नेहमी झाकलेलं असावं, त्याचं प्रदर्शन कधी समाजात असतं का? आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने तेव्हा तुझ्याकडे मागणी करतोय, तो देणार आहेस याची मला खात्री आहे. तुका कुणाच्या दारात जायचं मागणी करायची? मुळात तर चक्कू माणूस आहे, कंजूस वृत्तीचा माणूस आहे, आणि त्याच्या दारात जायचं. उष्ट्या हातानं कधी कावळा सुद्धा उठवला नाही. काय पदरात पडणार? ना तरी निदैवाच्या परिवारी लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी परी तेत बैसोनी उपवास करी का दरिद्री जायचा. अशा दरिद्री माणसापुढे मागणी करून काय उपयोगाचं? कंगाल माणसापुढे मागणी करून काय पदरात पडणार? अहो, माणूस धनानच नसतो, श्रीमंत नसतो, मनानं श्रीमंत असावा लागतो.
माझ्या सुदाम देवाचे फाटक्या तुटक्या वस्त्रातले पोहे मोठ्या प्रेमानं मिटक्या मारत मारत माझ्या भगवंतानं सेवन केले, कारण माझ्या सुदाम देवाकडे मनाची श्रीमंती होती. माणसाकडे आर्थिक दारिद्र्य असलं तरी चालेल, पण त्याच्याकडे वैचारिक दारिद्र्य कधी असता कामा नये. वैचारिक दारिद्र्य त्याच्याकडे कधी असता कामा नये. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने सुदाम देवासारख्या महात्म्यांचा आदर्श ठेवा, विदुर काका सारख्या महात्म्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. विदुर काकाच्या घरचं पंचपक्वान्नाचं अन्न खायला मिळणारे अशी अपेक्षा नव्हती. ज्या दुर्योधनानं पंचपक्वान्नाचं ताट तयार झालेले, देवा तुम्ही उपवास कसं जाता असा जेव्हा आग्रह केला, अरे जिथे प्रेम आहे तिथेच थांबावं माणसानं. आणि निघालेले ताड 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 ताड, कारण पांडवामध्ये आणि कौरवामध्ये कुठेतरी तडजोड झाली पाहिजे एवढीच त्यांची इच्छा होती. बाबांनो, प्रेमानं प्रेम वाढतं आणि वैरानं वैर वाढत असतं. कुठेतरी आपसात तडजोड व्हावी अशी त्यांची अंतःकरणापासून इच्छा, म्हणून शिष्टाई स्वतः जगाच्या मालकानं केली होती. परंतु भगवंताच्या शिष्टाईचा मान असणारा त्या दुर्योधनाला पडला नाहीये. दुर्योधनाच्या पुढे शेवटी प्रस्ताव ठेवला होता, 50-50 सोडून दे, अर्धा हिस्सा सोडून दे, कमीत कमी 5 गावची जहागिरी तरी दे. पण तो दुष्ट दुराचारी अगदी क्रोधायमान असणारा दुर्योधन, ज्याला दुसऱ्याच्या अंतःकरणाचा विचार कधीच, जे खऱ्या अर्थानं दुसऱ्याचा विचार करत असतात ते अंतःकरणाने मोठे असतात. त्या दुर्योधनाला उत्तर दिला, 5 गावची जहागिरी सोडून द्या, पण सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती देणार नाही. हे वाईट वाटलं भगवंताला. आणि भगवान ताड 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 निघाले. रस्त्यामध्ये काकासाहेबांचं घर आहे आणि विदुर काकाच्या घरच्या कन्या मात्र मिटक्या मारत मारत माझ्या भगवंतानं सेवन केले. आईसाहेब धावत 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 आलेले आहेत. विदुर काकांच्या धर्मपत्नी बसण्यासाठी आसन टाकलं. आसन म्हणजे चौरंग टाकला, पण चौरंग सुद्धा उपारटाच टाकला. विधी अवस्था बनते अंतःकरणातली माणसं आल्यानंतर, कारण अंतःकरणातला प्रेमाचा टिकाऊपणा आहे, टिकाऊपणा नाही कुठल्याही प्रकारचा. स्वच्छ अंतःकरणाने किती जरी महत्वाचं काम असलं, पण लेकराला पाहिलं की आई बाजूला टाकते. लेकरू रडू लागलं की त्याला जवळ घेत असते. तसं लाडक्या भक्ताची अवस्था आहे जगाच्या मालकाला पाहिल्यानंतर. आणि तेवढ्यामध्ये माझ्या भगवंताला काहीतरी प्रसाद दिला पाहिजे, म्हणून देवाला काहीतरी दिलं पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम, तेव्हा एक फळ आणलेलं आहे आणि ते फळ असतं केळीचं. केळीची साल काढलेली आहे, पण केळीची साल जी काढलेली ती देवाच्या तोंडात घातली आणि केळीचा गाभा स्वतःच्या तोंडात घातला. आणि दृश्य जेव्हा विदुर काकाने पाहिलं, अहो काय करताय, भगवंताने स्मित हास्य केला आणि मोठ्या प्रेमाने बोलू लागले, जसं आई आपल्या लेकराला पोटभर घास भरवत असते ना, तसं विधी अवस्थेतलं प्रेम आहे खऱ्या अर्थानं लेकरासाठी. जसं आईचं असावं तसं हे प्रेम असणार. विधी अवस्था झालेली आहे आणि केळीचे साल माझ्या भगवंतानं सेवन केली आणि केळीचा गाभा मात्र विदुर काकांच्या धर्मपत्नीच्या असणाऱ्या तोंडात आहे. शेवटी विदुर काका बोलू लागले, काहीतरी आता स्वयंपाक तयार करा माझ्या देवासाठी. विदुर काका म्हणजे सामान्य नाही, फार मोठे असणारी सात्विक वृत्तीचे महात्मे. धर्मपत्नी बोलायला सुरुवात करतात, मी काय स्वयंपाक करू मला सांगा. जगाचे मालक आले, काय मी स्वयंपाक करू सांगा. तेव्हा ते बोलतात, माझ्या भगवंताला काही विशेष लागत नाही, अहो सरभरीत कन्या केल्या तरी चालतील. आणि जेव्हा सरभरीत कन्या तयार केल्या, कन्याचे अनेक प्रकार, पण जेव्हा त्या सरभरीत कन्या असणाऱ्या पात्रावर वाढलेल्या कन्या प्रसाद म्हणून आता सेवन करायच्या
आणि तेवढ्यामध्ये विदुर काकांचं लक्ष भगवंताच्या चेहऱ्याकडे गेलं. चेहऱ्यावरचं स्मित हास्य पाहिलं आणि त्याच वेळेला विदुर काका बोलतात, आमच्या गरिबीला तर तुम्ही हसला नाहीत ना. भगवंताने सांगितलं, काका तुमचा अधिकार मोठा आहे. मला 2 हाताशिवाय तिसरा हात सुद्धा कधी काढायची गरज भासली नाही. पण माझ्या काकाच्या घरच्या कन्या एवढ्या पॉवरफुल प्रेमानं भरलेल्या आहेत की पात्रावर पडलेल्या कन्या जेव्हा अवतीभोवती पसरू लागल्या तेव्हा 2 हातानं त्या सावरता येत नाहीत. पण मला चतुर्भुज होण्याची वेळ आली. पण माझ्या हृदयातलं प्रेम तुमच्या लक्षात आलं असेल. हे चेहऱ्यावरचा स्मित भाव असणारा अंतकरणातल्या प्रेमाच्या खऱ्या अर्थानं कंठात प्रेम असेल, नैनातून आनंदाचे अश्रू बाहेर पडत असतात. आणि खऱ्या लाडक्या भक्तांचाच देवाला नेहमी दुष्काळ आहे. आज विद्वान पंडित माणसं जगात कमी नाहीयेत. एका एका शब्दाचा केस पाडणारी माणसं जगात पावला पावलाला पाहायला मिळतील. पण खऱ्या अर्थानं नुसतं तुमच्याकडे तत्वज्ञान आणि फार मोठी विद्वत्ता असून चालत नाहीये. आपलं हृदय प्रेमानं भरलेलं असलं पाहिजे. प्रेमाविना भजन, नाकाविना मोती, अर्थाविना पोती वाचवून काय. आणि अशा लाडक्या भक्ताला पाहिलं की देव सुद्धा आपलं देव पण विसरून जातो आणि मोठ्या प्रेमानं डोक्यावरचा मुकुट धारण करतो. मग याईवरी पार्था माझ्या भजनी असता, तरी तया ते मे माताम कुट करी. असा असणारा केवळ प्रेमाचा भुकेला असणारा माझा भगवान, प्रेमाचा भुकेला असणारा भगवान मोठ्या प्रेमानं आपलं देव पण क्षणात विसरून जातो. माझे तुकोबराय मोठ्या प्रेमानं मागणी करतायत माझ्या पुढे. माझ्या तुकोबरायांची मागणी फक्त तुझा विसर पडू नये. पण देवा पुढेच मागणी का केली? देव देण्यासाठी समर्थ आहे. देव उदार अंतकरणाचा. काय काय लोक उदार अंतकरणाचे असतात पण स्वतंत्र नसतात. परमिशन घ्यावी लागते कोणाच तरी घरातली. विदाउट परमिशन त्यांना काहीच करता येत नाही. सगळं काही देवानं दिलं पण विदाउट परमिशन नाही. परमिशन महत्वाची. तसं तुम्हाला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही. तुम्ही स्वतंत्र आहे. तुम्ही उदार अंतकरणाचे आहेत आणि तुम्ही सार्वभौम आहेत. म्हणून तुमच्या पुढे मागणी करतो, हे दान दे का देवा, हे दान दे का देवा, दान मागणाऱ्याचे हात खाली असतात, हात वर असतात. मी याच कृपानं आपल्या पुढे मागणी करतोय. तुमच्याकडे दातृत्व आहे. दान मी काय मागतो तुमच्याकडे? एकच महत्वाचं, तुमचा विसर पडू नये. आम्हाला विसर केव्हा पडतो सांगताच येत नाही. देवानं थोडं बरं केलं की माणसं पाठीमागे वळून का बघत नाहीत ही शोकांतिका आहे. देवानं बरं केल्यानंतर त्याचे पाऊल जमिनीवर असावेत नेहमी. जी माणसं भूतकाळ विसरत असतात ती माणसं जीवनात इतिहास कधीच घडवत नसतात. आणि ज्यांनी इतिहास घडवलेला आहे त्यांना आपल्या जीवनामध्ये भूतकाळाचा विसर कधीच पडलेला नसतो. देवा तो आत
बसलेला आहेस पुन्हा मला बोलता येतंय पण त्याची ओळख राहिलेली नाही आम्हाला. नातरीनी देवाच्या परिवारी लोह्या रुतल्या तिसहस्त्रवरी परित्येत बैसोनी उपवास करी का दरिद्रे जैसा. आणि त्याच्या पुढे बोलतात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. आम्ही विषांत झालो. विषांत झालेल्या माणसाला विषय नेहमी आडवे येत असतात. विषय जेव्हा आडवे आलेले असतात काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार हे षड विकार जसे सांगितलेले तसे पंच विषय सुद्धा सांगितलेले. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. तेव्हा तुझं रूप सुंदर आहे. तुझं सुंदर रूप नेहमी आम्हाला हृदयात साठव असं वाटतं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उटी. तुझं सुंदर रूप सतत डोळ्यानं आम्हाला बघावंच वाटतं देवा. तुझं सुंदर रूप आठवण्यासाठी तुझं सुंदर रूप पाहण्यासाठी आमची दृष्टी पहिल्यांदा निर्मळ असावी लागते. आमची दृष्टी जर मलिन झालेली असेल तर तेव्हा सृष्टीतलं सौंदर्य आम्हाला कसं कळणार आहे. सृष्टी हे साक्षात तुझं स्वरूप आहे साक्षात तुझं रूप आहे परंतु आमची दृष्टीच मलिन झालेली. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आणि म्हणून जोपर्यंत आम्हाला विषयाचा विसर पडत नाही तोपर्यंत तुझा विसर पडू नये यासाठी एकच विषयाचा विसर पडावा लागेल आम्हाला. पण ज्याचा विसर पडायला पाहिजे त्याचाच विसर माणसाला पडत नाही. आणि ज्याचा विसर पडायला पाहिजे त्याचाच माणसाला विसर पडतो. नाही नाही ज्याचा विसर पडायला पाहिजे त्याचा विसर पडत नाहीये. आणि ज्याचा विसर पडायला नकोय काय चाललंय सध्याच्या काळात. जसं लावून मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडी. स्वर आणि ताल याच्यातला आनंद घेत असताना लय जसा सांभाळणं आवश्यक असतो. विण्याचा स्वर मृदंगाचा स्वर आणि टाळ वाजवत असताना वारकऱ्यांच्या मुखातला चाललेला गोड असा गायनाचा आवाज ह्या कानरूपी झोळीमध्ये अशी एक शक्ती प्राप्त करून देतो की खऱ्या अर्थानं भगवंता याच्यासारखा आनंद जगात कोणताही असणार. लावणी मृदंग सुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. माईक बंद करावं लागतो मृदंग लावत असताना. विठ्ठल गुरुदेवांच्या आशीर्वादाने चिंतन करत असताना मोठ्या प्रेमानं सांगावंच वाटतं. काळ बदलत चाललेला आहे. अनेक प्रकारचे अनुभव जीवनामध्ये पावला पावलाला पाहायला मिळतात. देवाच्या पुढे प्रार्थना करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे आम्ही दान मागतोय फक्त तुझा विसर पडू नये. आमचा जन्मच मुळात विषयातून झालेला आहे. आई वडील हे फार मोठं दैवत आहे आमच्या जीवनातलं. आणि आई वडिलांच्या कृपेने आम्हाला हा देह मिळाला.
देहदान आई वडिलांच्या कृपेने मिळालं, पण जन्म होण्यासाठी विषय कारणीभूत आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगी हरिरूप. आमच्या जीवनातली वासना विषयाला जाग करत असते आणि त्याच्यातून असणारा आमचा जन्म होत असतो. पण एक आहे, तुझं जीवदान जोपर्यंत त्या देहरूपी फुलात येत नाही तोपर्यंत त्याची काय किंमत आहे. फुल सुंदर आहे हो दिसायला, पण फुलामध्ये सुगंध असेल तरच फुलाला महत्व आहे. तसं या देहामध्ये तुझं वास्तव्य जोपर्यंत नाहीये तोपर्यंत याची काही किंमत नाही. परिमळ गेली या ओस फुल देती, आयुष्या शेवटी देहते. आणि म्हणून त्या देहरूपी फुलामध्ये आत्मारूपी सुगंध त्या परमात्म्याचा आलेला आहे. मग तुझा विसर आम्हाला का पडावा, तुझा विसर पडू नये म्हणून आम्ही तुझ्या पुढे मागणी करतो. याचा अर्थ 24 तास देवदेवच करा असं नाही हो. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य देखील प्रामाणिकपणाने पार पाडावं लागतं. इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत. परमार्थामध्ये गर्दीला विशेष महत्व नसतं, गर्दी त्याच्यात महत्वाची असते. गर्दी म्हटलं की प्रदर्शन वाढलंच, आणि गर्दी जिथे असतात तिथे कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन नसतं. हे माझं प्रामाणिक मत आहे. माझे तुकोबरा एकटेच बसलेले असायचे भंडारा डोंगरावर. परमार्थ एकांताशिवाय नाही तात्या. परमार्थासाठी एकांताची गरज आहे. एखाद्या गोयामध्ये जाऊन बसावं, एखाद्या पाडावरती जाऊन बसावं आणि किती तास चिंतन चाललंय याच सुद्धा आठवण न होणे. एकांताशिवाय देवाच्या नामाचं चिंतन नाही. आणि जो एकांतामध्ये आलेला अनुभव असतो तो लोकांतामध्ये जाऊन सांगायचा असतो. अनुभवच नाही, दुसऱ्याची ट्रुकॉपी चालत नाही, नुसतं शाब्दिक पांडित्य चालत नाही. इथे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आलेल्या वास्तववादी अनुभवाची शुद्धुरी आपल्याकडे भगवंताच्या कृपेनं प्राप्त जी झालेली असते ती खऱ्या अर्थानं लोकांतामध्ये जाऊन सांगायची असते, जी एकांतामध्ये अनुभूती मिळाली. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती हरी बोला. बोलायचं असेल तर देवाचंच बोलावं, बोलायचं असेल संतांचंच बोलावं. बाष्कळ विनोद परमार्थामध्ये चालत नाही. हसवण्यासाठी परमार्थ नाही. ह्या नारदाच्या गादीचा वापर फार जपून करावा लागतो. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सांभाळ. आमच्या जीवनातला पत्ते फार महत्वाचं. आपण कितीतरी पांढरे शुभ्र कपडे अंगात परिधान केलेले असले कडक इस्त्रीचे, पण त्याच्यावर जर एखादा डाग पडलेला असेल तर तुमच्या कडक इस्त्रीकडे, पांढऱ्या शुभ्र कलर कडे कुणी पाहत नाही, पण पडलेल्या डागाकडे लक्ष जातं. विठ्ठल चारित्र्य संपन्न अवस्था आणि ज्यांचं चारित्र्य चांगलं असतं त्यांचं समाजात चरित्र नेहमी गायलं जातं. माझ्या तुकोबऱ्यासारखे महात्मे देवाच्या पुढे मागणी करतात. मी तुझ्या पुढे मागणी करतोय. माझी मागणी देवा तू नक्की पूर्ण करणार आहेस अशी मला खात्री आहे. मी तुझ्या पुढे दान मागतोय आणि दान मागण्याच्या पाठीमागचा उद्देश जर माझा कोणता असेल, फक्त तुझा विसर मला पडू नये. चालता बोलता देव आई वडिलांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतोय. शास्त्र सांगतं किती तुम्ही चिंतन करा, किती मोठी साधना करा, देवाच्या पुढे तासन तास तुम्ही बसा, आई वडील नाहीत तुम्हाला मिळणार.
पण आई वडिलांची जर हृदयापासून आपण सेवा केली तर 100% देवाची प्राप्ती होते. विठ्ठल धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. खऱ्या अर्थानं हे भगवंत जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेच जण. अहो देव देव म्हणजे काय? ज्याला भूक लागलेली त्याला अन्नदान करा, ज्याला ताण लागलेली त्याला पाणी द्या. हाच खऱ्या अर्थानं परमार्थ आहे. माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज काशीवरून रामेश्वरला निघाले. जवळ गंगेचं पवित्र जैन आहे, पण रस्त्यामध्ये गाढव असणार पाण्यानं व्याकुळलेले तडपड 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 त्या गाढवाची सुरू झालेली नाथरायांचं लक्ष गेलं. नाथराय विचार करू लागले, देवा हे काशीवरून गंगेचं पवित्र जल घेऊन आलो, हे जेल असणार रुद्राभिषेक करण्यासाठी रामेश्वरला घेऊन चाललो, पण रस्त्यामध्येच जिवंत असणारा प्राणी तडपडू लागल्या पाण्यामुळं, आणि माझ्याजवळ पाणी असताना तडपडू लागलेल्या जीवाला जर पाणी नाही दिलं, हजारो रुद्राभिषेक करून तरी काय उपयोगाचं? माफ कर देवा, खरा रुद्राभिषेक आता मला इथेच घडणार आहे. आणि ज्या वेळेला त्या मुख्य जीवाच्या असणाऱ्या तोंडामध्ये पाणी सोडायला सुरुवात केली, त्याच वेळेला भगवंताचं दिव्य स्वरूप पाहायला मिळाले. चालता बोलता देव प्रत्येक जिवंत माणसामध्ये. करिता देवार्चन करावे संत जन, देव सारावे परते संत पूजावे. आपण देवाची जरी पूजा करत असलो, पण आपल्या दारात जर एखादा व्यक्ती आलेला असेल तर थोडा वेळ देवाची पूजा स्थगित केली तरी चालेल. राहिलेली पूजा नंतर करता येईल. पण काही काही नाही हो, आम्हाला देवाची पूजा करताना डिस्टर्ब कधी चालत नाही. देवाची पूजा करत असताना आम्हाला अडथळा केलेला कुणी सहन होत नाही. बाबा, दारात उभा राहिलेला अतिथी तुमच्या दारात पुन्हा येईल याची खात्री नाहीये. राहिलेली पूजा देवाची नंतर करता येईल. देवाची पूजा बंद करा असं नाहीये, राहिलेली पूजा नंतर करता येईल. पण जिवंत माणूस जो दारात उभा आहे त्याच्यातला पहिला परमेश्वर पाहत चला, त्याला या बसा म्हणा. मोठ्या प्रेमानं उंबऱ्याच्या आत आला की तो अतिथी देवोभव आहे. हे आमच्याकडे खऱ्या अर्थानं वास्तववादातलं अनुभूतीचं आचरण करण्यासाठी संस्काराचं भांडवल तुझ्या कृपेनं आई वडिलांच्या पुण्याईने जेव्हा आम्हाला मिळालेलं असतं. म्हणूनच माझ्या तुकोबरायांनी चिंतन करत असताना करिता देवार्चन घराले संत जन, देव सारावे परते संत पूजावे. वारकरी संप्रदायामध्ये नेहमी करताना गात्यातल्या अभंगाचं चिंतन केलं जातं. पुराणाचाच विचार मांडला जातो, शास्त्राचा विचार मांडला जातो. वारकरी संप्रदायातले दंडक आहेत, काही नियम आहेत, ते आम्हाला पाळता आले पाहिजेत. आणि श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय माझे नियमानं चाललेले. जगद्गुरु तुकोबराय मोठ्या प्रेमानं जिवंत माणसातला परमेश्वर पाहणारे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेचे जाणावा. आणि अशा देवाचा मला विसर पडू नये, आणि अशा महात्म्यांची संगत मला मिळाली. गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी, गुण गाई आवडी, गुण गाई गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी,
सर्व जोडी हे माझ सर्व जोडी गुण गाई नावडी कोण गाई नावडी जसं गुळाचा खडा समोर आहे पण कोणीतरी देणारा पाहिजे असतो ना.